नमस्कार मित्रांनो. काही कारणास्तव आपण कोर जावाची जी सिरीज आहे ती थांबवली होती, परंतु आता आपण ती कंटिन्यू करणार आहे आणि या लेक्चरमध्ये आपण थ्रोज या कीवर्डविषयी शिकणार आहोत. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. आता सर्वप्रथम आपण थ्रोज कीवर्ड यूज कधी करायचा हे आपण रिअल टाईम एक्झाम्पलने समजून घेण्याचा प्रयत्न करू. जे आपल्या दैनंदिन जीवनातले एक उदाहरण आहे. आता माझ्या घरी ज्यावेळेस मला माझे वडील काही काम सांगायचे ना, त्यावेळेस मी काय करायचो, माझा एक छोटा भाऊ होता. मी काय करायचो ते काम त्याला सांगायचो. मग माझा भाऊ काय करायचा ते काम माझ्या बहिणीला सांगायचा. म्हणजे काय करायचं, वडील जे काम सांगायचे ते मी डेलिगेट करायचो कोणाला, माझ्या भावाला. माझा भाऊ काय करायचा ते काम माझ्या बहिणीला द्यायचा. म्हणजे तो काय करायचा, ते काम करण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते काय करायचा, ट्रान्सफर करायचा. मी माझ्या भावाका, भाऊ माझ्या बहिणीका. बहीण पण हुशार होती. ती काय करायची, कधी कधी ती स्वतः घेऊन यायची. पण कधी कधी काय करायची, आमच्या घरापुढे छोटं अंगण होतं आणि लहान लहान मुलं तिथं खेळायला यायची. मग ती काय करायची, ती त्यांना काम सांगायची आणि त्यांच्याद्वारे ते कंप्लीट करून घ्यायची. म्हणजे ती सुद्धा कधी कधी काय करत होती, ती काम करण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती काय करायची, त्या लहान मुलांवरती ट्रान्सफर करायची. तसंच मित्रांनो, या जावाच्या वर्डमध्ये जर आपल्याला एखाद्या मेथडमध्ये एक्सेप्शन येत असेल आणि त्या मेथडमध्ये ती हँडल करायची नसेल, ती हँडल करण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती त्या मेथडच्या कॉलरला ट्रान्सफर करायची असेल, डिलिगेट करायची असेल, तर आपण काय केलं पाहिजे, थ्रोज कीवर्डचा यूज केला पाहिजे. मला आता अशी अपेक्षा आहे की तुम्हाला सगळ्यांना ते समजलं असेल. जर समजलं असेल तर तुम्ही ते काय करू शकता, पुन्हा व्हिडिओ बघू शकता. आता आपण काय करू, इंग्लिशमधली त्याची डेफिनेशन बघूया. कारण मराठीमध्ये इंटरव्ह्यूला तुम्हाला मराठीत सांगायला नाही लागणार ना, इंग्लिशमध्ये सांगायला लागेल ना. तर बघायचं त्याचं काय आहे, इफ यू वॉन्ट टू डिलिगेट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एन एक्सेप्शन हँडलिंग टू द कॉलर. मग मित्रांनो, या ठिकाणी कॉलर कोण असू शकतो, एखाद्या मेथड. म्हणजे आता मेथड काय करू शकते, एखाद्या मेथडला कॉल करू शकते. मग त्या मेथडमध्ये जर एक्सेप्शन आली तर मग त्याचा कॉलर कोण झाला, मेथड झालं. किंवा आपली जी मेन मेथड आहे ते कॉल करण्याचं काम कोण करतं, जेव्हीएम करतो. मग जेव्हीएम हा सुद्धा काय झाला, कॉलर झाला. मेन मेथड सुद्धा काय करते, आपल्या नॉर्मल मेथडला कॉल करते. मग त्या केसमध्ये मेन मेथड काय झालं, कॉलर झालं. मग आपण जी एक्सेप्शन हँडल करण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती कोणाला डेलिगेट करतोय, कॉलरला. मग तो काय असू शकते, नॉर्मल मेथड असू शकते, मेन मेथड असू शकते किंवा जेव्हीएम असू शकते. देन कॉलर मेथड इज रिस्पॉन्सिबल टू हँडल दॅट एक्सेप्शन. म्हणजे त्याच्यानंतर काय होतं, ती जी कॉलर मेथड आहे ना ती रिस्पॉन्सिबल असते ते एक्सेप्शन हँडल करण्यासाठी. ठीक आहे. आता आपण काय करू, हे एक्झाम्पलच्या द्वारे समजून घेऊ. आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, आपल्याकडे सध्या काय फक्त मेन मेथड आहे. ठीक आहे. पब्लिक स्टॅटिक, मी एक डिस्प्ले नावाची मेथड बनवतो जी काहीच रिटर्न करणार नाही. ठीक आहे, डिस्प्ले. आता थ्रोज कीवर्ड वापरायचा कुठं, थ्रो जो कीवर्ड आहे THROW, ठीक आहे. हा जो कीवर्ड आहे, हा कीवर्ड आपण कशासाठी यूज करतो, कस्टमाइज एक्सेप्शन थ्रो करण्यासाठी. आणि हा कीवर्ड कुठे यूज करतो, मेथडच्या बॉडीमध्ये म्हणजे त्या कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये. ठीक आहे. परंतु थ्रोज नावाचा जो कीवर्ड आहे ना तो आपण बॉडीमध्ये यूज करत नाही. हा जावाचा सिंटॅक्स आहे. ठीक आहे. मग थ्रोज कीवर्ड कुठे यूज करतो आपण, थ्रोज कीवर्ड हा मेथडच्या मेथडची जे डेफिनेशन असते किंवा सिग्नेचर असते ना त्या ठिकाणी आपण थ्रोज कीवर्डचा यूज करू शकतो. ठीक आहे. मग आता थ्रोज कीवर्ड मी काय करतो, एक्सेप्शन. ठीक आहे. आता या ठिकाणी काय केले, डिस्प्ले नावाच्या मेथडमध्ये जर कोणती एक्सेप्शन आली तर मी काय करतोय, त्याचा जो कॉलर असते त्याला एक्सेप्शन हँडल करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी. आता मग काय करू, आपण मेन मेथड म्हणून डिस्प्ले नावाची मेथड कॉल करूया. ठीक आहे. कॉल केली. आता तुम्हाला इथे एक सिंटॅक्स दिसतं, ते काय म्हणते, ॲड एक्सेप्शन टू मेथड सिग्नेचर. म्हणजे काय म्हणते, आता डिस्प्ले नावाच्या मेथडने काय केलं, ही एक्सेप्शन डिलिगेट केलं, हँडल करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला, मेन मेथडला. आता मेन मेथडने एक तर काय केलं पाहिजे, हँडल केली पाहिजे. किंवा मेन मेथड सुद्धा काय करू शकतो, डिलिगेट करू शकतो, काय, एक्सेप्शन हँडलिंग करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी. मग ते मेन मेथड कोणाला करू शकतो, जेव्हीएमला. ठीक आहे. तर आपण ते पण करून पाहूया. ठीक आहे, झालं. तुम्ही बघू शकता आपला कोड एकदम परफेक्टली वर्क होऊन जाईल. झाला. हा सिंटॅक्स आहे मित्रांनो. जर तुम्हाला जर थ्रोज THROWS थ्रोज कीवर्ड जर यूज करायचं असेल तर असं मेथड सिग्नेचर सोबत तुम्ही करू शकता.
ते यूज करू शकता. ठीक आहे. आता याच्यातले एक एक महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूयात. throws keyword required only for the checked exception and usage of throw keyword for the unchecked exception there is no impact. आता checked exception म्हणजे कोणते एक्सेप्शन? अशा एक्सेप्शन जो काय करतो कंपायलर काय करतो कंपाईल टाइमला चेक करतो, आणि अनचेक म्हणजे काय, तो कंपायलर काय करत नाही, चेक करत नाही, म्हणजे रन टाइम एक्सेप्शन. रन टाइम एक्सेप्शन असतं. मग रन टाइम एक्सेप्शन हे कशाचं उदाहरण आहे? अनचेक एक्सेप्शनचं आहे. आणि फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन कशाचं उदाहरण आहे? चेक्ड एक्सेप्शनचं उदाहरण आहे. मग आता थ्रोज कीवर्ड जर आपण जर अनचेक एक्सेप्शनसाठी जर यूज केला तर त्याचा काही इम्पॅक्ट होत नाही. थ्रोज कीवर्ड आपण जो बेस्ट यूज आहे ना थ्रोज कीवर्डचा, तो काय आहे? चेक्ड एक्सेप्शन हँडल करण्यासाठी किंवा त्याची हँडल करायची रिस्पॉन्सिबिलिटी ती डिलिगेट करण्यासाठी, हँडल करण्यासाठी नाही, सॉरी. ठीक आहे. युसेज ऑफ थ्रोज कीवर्ड डज नॉट प्रिव्हेंट ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ अ प्रोग्राम. आता आपण या ठिकाणी काय केलं आहे? थ्रोज कीवर्डचा यूज केला. सपोज या ठिकाणी कोणती तरी सपोज या ठिकाणी एखादी एक्सेप्शन आली, मग आता हा प्रोग्राम काय होऊ शकतो? ग्रेसफुली टर्मिनेट होऊ शकतो का? नाही. कारण हे काय करतं? फक्त डिलिगेट करतं आहे. एक्सेप्शन हँडल करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्च्युअलमध्ये हे एक्सेप्शन हँडल करत नाही, हे फक्त डिलिगेट करते. डिलिगेट म्हणजे काय करते? ट्रान्सफर करते एक्सेप्शन हँडल करण्याचं. ठीक आहे. त्यामुळे जर एखादी जर एक्सेप्शन आली तर याचं काय होईल? ॲबनॉर्मल टर्मिनेशन होणार. ठीक आहे. तर we can use throws keyword for the methods and constructor but not for a classes. म्हणजे throws keyword आहे ना आपण काय करू शकतो? असं जसं आपण मेथड सोबत यूज केलं त्याच पद्धतीने आपण कन्स्ट्रक्टर सोबत यूज करू शकतो, परंतु क्लास सोबत असं इथं थ्रोज कीवर्ड आपल्याला लिहिता येणार नाही. हे जावाचा सिंटॅक्स आहे. ठीक आहे. नाही लिहिता येत. ठीक आहे. मला माहित होतं, तुमच्यासाठी दाखवले. त्याच्यानंतर एक लास्ट आहे, we can use throws keyword only for the throwable types and if we are trying to use it for the normal Java classes then we'll get an compile time error. याचा अर्थ काय की आपण थ्रोज कीवर्ड आहे ना हा फक्त आणि फक्त थ्रोवेबल टाईपचे जे क्लासेस आहेत ना त्यांच्यासाठी यूज करू शकतो. आपण जर नॉर्मल जावा क्लाससाठी जर यूज केलं तर कंपाईल टाइम एरर येऊ शकतो. आता हा एक्सेप्शन क्लास आहे, हा कोणता आहे? थ्रोवेबल टाईप आहे. का? तर हा काय करतो? थ्रोवेबलला एक्सटेंड करतो. मग असा क्लास जो थ्रोवेबलला एकतर एक्सटेंड करेल किंवा थ्रोवेबलचा जो कोणताही चाइल्ड क्लास आहे त्याला जर एक्सटेंड करत असेल तर त्या क्लासला काय म्हणलं जातं? थ्रोवेबल क्लास म्हणलं जातं. त्याचा टाईप कोणता? थ्रोवेबल असं म्हणलं जातं. आणि थ्रोवेबल हा एक्सेप्शन हायरार्कीचा टॉप लेवलचा क्लास आहे. तसं जावामध्ये सगळ्यात टॉप लेवलचा क्लास कोणता आहे? ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. आता आपण काय करू? एक नॉर्मल जावा क्लास क्रिएट करू. त्याला नाव देतो मी डेमो. आणि आता इथं जे आपण एक्सेप्शन यूज केलं होतं ना तिथं काय करू? डेमो यूज करू. ठीक आहे. आता हे बघा, मेक डेमो एक्सटेंड जावा डॉट लर्न डॉट थ्रोवेबल. म्हणजेच काय आहे? हा थ्रोवेबल रिक्वायर्ड टाईप काय सांगते इथं? थ्रोवेबल टाईपचा तो पाहिजे. आणि जावा हा काय आपला डेमो हा काय आहे? नॉर्मल क्लास आहे, थ्रोवेबल टाईपचा नाही आहे. मग आता आपण याला काय करू शकतो? थ्रोवेबल बनवूया. ठीक आहे. एक्सटेंड्स थ्रोवेबल. आता हा एरर निघून जाईल बघा. ठीक आहे. गेला प्रोग्राम. एकदा रन करून बघू. वेलकम टू जावा कट्टा. ठीक आहे मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण थ्रोज कीवर्ड यूज कधी करायचा आणि त्याचे जे महत्त्वाचे बुलेट पॉईंट आहेत ते बघितले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण थ्रो THROW ठीक आहे थ्रो वर्सेस आता याच्यामधला डिफरन्स काय ना ते बघणार आहे आपण. थ्रो आणि थ्रोज कीवर्डमधला डिफरन्स काय, थ्रो कीवर्ड नेमका कधी यूज करायचा, थ्रोज कीवर्ड नेमका कधी यूज करायचा हे आपण काय करणार आहे? डिफरन्स बघणार आहे. ते कधी? नेक्स्ट लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. थँक्यू मित्रांनो.